लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 5 राज्यांपैकी 3 राज्यामध्ये सत्ता पालट. भाजपचा दबदबा. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपचं सरकार. तमिळनाडूमध्ये थलापती विजय तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता. डावे सत्तेच्या बाहेर. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दुहेरी पराभव. सत्तेसह स्वतःचा मतदारसंघही गमावला. भाजपचे सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी दणदणीत विजय. दिदींना 58,349 मतं. पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू. श्यामप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त. भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मानले आभार. बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी दिली जाईल. विजयी भाषणामध्ये पंतप्रधान मोदींची घोषणा तर घुसखोरांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा. 5 राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजपची महत्वाची बैठक. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन नबी यांची उपस्थिती. भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मला मारहाण, लाथ मारण्यात आली. ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप. टीएमसीच्या बूथ एजंटलाही मारहाण झाल्याचा दावा. फेरमतमोजणीची मागणी. निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं भाजपनं निवडणूक जिंकली. ट्विट करत राहुल गांधींकडून पुन्हा वोट चोरीचा आरोप. ममता बॅनर्जींनी केलेल्या आरोपांशी सहमत. राहुल गांधींची ट्विट करत प्रतिक्रिया. ममता बॅनर्जींना सर्व मुस्लिमांनी मतदान केलं तर हिंदू, शीख, जैन, बौद्धांनी मला आशीर्वाद दिला. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजपच्या सुवेंदू अधिकारींची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं. भाजप 200 पार. ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पराभव. तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 80 जागा. पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या वेळेला टीएमसी भाजप कार्यकर्ते आमने सामने. आसनसोल, कूचबिहार, दिनहाटा, बानकुळा भागात मोठा राडा. टीएमसी ऑफिसमध्ये तोडफोडीसह जाळपोळ. भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप. पश्चिम बंगालसह तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सरकार स्थापन करणार. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता तर तमिळनाडूमध्ये थलापती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय. तमिळनाडूमध्ये थलपतींचा उदय. अभिनेता विजय मुख्यमंत्री होणार. स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष सत्तेबाहेर. थलपती विजय यांच्या टीव्हीकेला 107, द्रमुकला 59 तर अण्णा द्रमुकला 47 जागा. केरळमध्ये बदल. काँग्रेसचा विजय. डावे सत्तेबाहेर. काँग्रेस 63, माकप 26, आयुएमएल 22, सीपीआय 8, केईसी पक्षाला 7 जागा. आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. काँग्रेस पिछाडीवर. 82 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मांनी गड राखला. काँग्रेसच्या वाट्याला 19 जागा. काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव. दरम्यान पीओपीएफ आणि एजीपी पक्षाचा प्रत्येकी 10 जागांवर विजय. पुदुच्चेरीमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार. 18 जागांवर विजय तर काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 6 जागा. एन रंगास्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं. बंगाल, आसाम, पुदुच्चेरीमध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि निवडणूक आयोगाची युती. 92 लाख मतं डिलीट करण्यात आली. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर संजय राऊतांचा आरोप. 5 राज्यांपैकी 3 राज्य भाजप एनडीएने जिंकले. पंतप्रधानांचं अभिनंदन करतो. बंगालमध्ये मोदीजींचा विश्वास जिंकला तर ममता दीदींचं भय पराभूत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ममता दीदींनी नेहमी केंद्राचा निधी नाकारला त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये विकास झाला नाही. पश्चिम बंगालमधील भाजपच्या यशानंतर शिंदेंची ममता दीदींवर टीका. भाजपच्या प्रचंड मेहनतीचा विजय. अभिनंदन केलंच पाहिजे. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपनं मोठा विजय मिळवल्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. बंगाल, आसाम जिंकले असले तरी एनडीएच्या पतनाची सुरुवात. 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा फटका बसल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. दुहेरी भूमिका बंद करा. नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका. 5 पैकी 3 राज्यामध्ये भाजप एनडीएला स्पष्ट बहुमत. आसाम, बंगालमध्ये कमळ फुललं. देश मोदी, शहा यांच्या पाठीशी. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ज्या धर्मांध विचारांचा निकरानं विरोध केला तो विचार त्यांच्या जन्मभूमीमध्ये शिरला. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची ट्विट करत पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया. भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयाबाहेर एकमेकांना भेडे भरवत आनंदोत्सव तर बंगालमध्ये झालमुरी वाटत जल्लोष साजरा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अमित शहांना फोन. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमधील भाजपच्या विजयाबद्दल शिंदेंकडून अभिनंदन. शिंदे आणि अमित शहांमध्ये 10 मिनिटं चर्चा.
देशाच्या राजकारणामध्ये सुनेत्रा पवारांचा नवा रेकॉर्ड. बारामतीमध्ये 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान. सुनेत्रा पवारांना 2,18,000 मताधिक्य. बारामतीकरांनी दादांमुळे माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं. आजचा विजय दादांना आदरांजली. विजयाचा गुलाल उधळू नका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर आमदार रोहित पवारांकडून अभिनंदन. हा विजय म्हणजे अपेक्षेप्रमाणे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं अजितदादांवरील प्रेम आणि त्यांना कृतज्ञतेनं वाहिलेली आदरांजली आहे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर जय पवार बारामतीत. जय पवारांकडून अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर जात अभिवादन. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय क्रडिलेंचा विजय. क्रडिलेंना 1,34,000 मताधिक्य. राहुरीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. राहुरीकरांनी माझ्या वडिलांवर विश्वास दाखवला. अक्षय क्रडिलेंची प्रतिक्रिया. ज्यांनी मला मतदान केलं ते फक्त आता मतदार नाहीत तर माझे कुटुंबीय आहेत. विजयानंतर अक्षय क्रडिलेंचं वक्तव्य. निकालानंतर पश्चिम बंगाल सरकारच्या मुख्य सचिवांचा महत्त्वाचा आदेश. कार्यालयामधील महत्त्वाची कागदपत्र कार्यालयाच्या बाहेर नेण्यास बंदी. सर्व फाईल्स आणि कागदपत्रांची योग्य नोंद ठेवणं बंधनकारक. नियमांचं काटेकोर पालन करण्याची अधिकाऱ्यांना सूचना. भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर ममता बॅनर्जींच्या भावजाई काजोरी बॅनर्जी पोहोचल्यानंतर भाजप आक्रमक. काजोरी बॅनर्जी मतमोजणी केंद्रामध्ये जात असल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. काँग्रेस नेते राहुल गांधींचा ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टॅलिन यांना फोन करून ममता बॅनर्जी आणि एम.के. स्टॅलिन यांच्याशी निवडणूक निकालांबाबत केली चर्चा. यासोबतच टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष अभिनेते विजय यांच्याशी सुद्धा संवाद साधत त्यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. 90 लाख लोकांना मतदान करू दिलं नाही पण तरीही ममता बॅनर्जींनी चांगली लढत दिली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवावर आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. तमिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या घरी जल्लोष. टीव्हीकेला मिळालेल्या विजयानंतर कुटुंबियांकडून घरातच आनंदोत्सव साजरा. अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडून अभिनेते थलापती विजय यांची भेट. विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. तमिळनाडू डीएमके पक्षाचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांचा धक्कादायक पराभव. कोलातूर मतदारसंघामध्ये टीव्हीकेचे व्हीएस बाबू जायंट किलर. भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयाबाहेर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव तर बंगालमध्ये झालमुरी वाटत जल्लोष साजरा. पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपच्या विजयानंतर मुंबई भाजप कार्यालयात जल्लोष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांकडून एकमेकांना झालमुरी भरवत जल्लोष. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधून 3 जणांची नावं चर्चेत. चेन्निथला व्ही सतीशन, के.सी. वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. देशाच्या सुरक्षेसाठी पश्चिम बंगालचा विजय महत्वाचा होता. खोट्या गोष्टी सांगून जिंकू शकत नाही हे या विजयानं दाखवून दिलं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमधील कलांवर विनोद तावडेंची प्रतिक्रिया. आसाम आणि पुदुच्चेरीमध्येही आमचं सरकार बनणार. तावडेंची प्रतिक्रिया. ठाकरे सेनेची राज्यामध्ये वाताहत झाली आणि ते बंगालचं पाहायला चालले. कार्यकर्ते सोडून चालले. त्यांना आवरता नाके नऊ आले. राऊतांच्या वक्तव्यानंतर रावसाहेब दानवेंकडून ठाकरेंना कार्यकर्ते सांभाळण्याचा सल्ला. महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना महिलांनी प्रत्युत्तर दिलं. बंगालमध्ये सत्ता स्थापन करून भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. अशोक चव्हाण यांची विरोधकांवर टीका. भाजपनं पश्चिम बंगालमधील घुसखोरी दादागिरी आटोक्यात आणली. त्यामुळे जनतेनं पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान केलं. पश्चिम बंगालच्या निकालावर अतुल सावेंची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये लोकांनी हुकुमशाहीचा मुर्दा पाडलाय. अन्याय अत्याचाराच्या विरोधात जनतेनं कौल दिलाय. पश्चिम बंगालमधील निकालावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर येणाऱ्या दिवसामध्ये ममता दीदींचे कोणी नावही घेणार नाही. महाजनांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतामध्ये सर्वत्र भगवत सरकार स्थापन झालंय. विरोधक उरलेच नाहीत. विरोधकांना जनतेनं बाहेरचा रस्ता दाखवला. भाजपच्या विजयानंतर प्रसाद लाड यांचा इशारा. अमरावतीच्या मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडेंच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. ढोल ताशे वाजवत एकमेकांना मिठाई भरवत भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या विजयानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. जिलेबी वाटत बँड वाजवून कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. मीरा बोरवणकर सक्षम अधिकारी. सरकारनं बोरवणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवावं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची मागणी. संजय गायकवाड कुणाच्याही नादी लागा, मात्र चळवळीतील कार्यकर्त्याच्या नादाला लागू नका. आम्ही आधी घाबरलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही. पोलिसांच्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार. प्रशांत आंबेंची भूमिका.
मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा. अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याच्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती. शांततेचा भंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये शिक्षा सुनावली होती. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासक मंडळ नियुक्त. साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांची प्रशासक मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती. धारावीकरांच्या घरासाठी काँग्रेसचा धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला धारावीतच घर मिळालं पाहिजे. वर्षा गायकवाड आक्रमक. नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार खडाजंगी. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 16 विषयांवरून आरोप प्रत्यारोप. विरोधकांना विश्वासात घेतलं जात नसल्याचा हिरालाल चौधरींचा आरोप. तर खडाजंगीमुळे सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधी भाजपमधील संघर्ष उघड. प्रतिभा चाकणकरांची ईडीकडून 8 तास चौकशी. बोंधू खरात प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकरांच्या खात्यामध्ये 50 लाखांचे व्यवहार. पुन्हा चौकशी होण्याची शक्यता. अत्याचारी बोंधू अशोक खराचा ताबा शिर्डी पोलिसांकडे. खरासह पत्नीवर असलेल्या शेतकऱ्याची फसवणूक. सावकारीचा गुन्ह्याबाबत तपास होणार. खरातला आज राहता न्यायालयामध्ये हजर करणार. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धक्कादायक प्रकार. नराधम भोंदू ताब्यात. तो नसरापूरचा नराधम, त्याला माझ्या ताब्यात द्या. त्याचे हात आणि काय काय कलम करायचं मला कळतं. नसरापूरच्या घटनेवर बिग बॉस फेम अभिनेता अभिजित बिसुकलेंची प्रतिक्रिया. टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान 24 दिवसांपासून फरार. एसआयडीकडून शोध सुरू. निदाला आश्रय देणारे नातेवाईकही पोलिसांच्या रडारवर. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महंत हरिगिरी महाराजांच्या सरकारकडे मागण्या. कुंभनगरीसाठी गौतम ऋषी विद्यापीठ, त्र्यंबकेश्वरची हद्द वाढवून घाटांचा विस्तार करण्याची मागणी. महंतांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक. महाजनांचं आश्वासन. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामधील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. मंदिर परिसर अतिक्रमणांपासून मुक्त. कुंभमेळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक येणार. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी रिंगरोडच्या भूसंपादनावरून वाद चिघळला. मातोरी मुंगसरा इथे मोजणी दरम्यान शेतकरी आक्रमक. प्रांताधिकाऱ्यांनी अधिकार नसताना मोजणी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. संबंधित प्रांताधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपीची पत्नी आणि मुलगा पहिल्यांदा TV9च्या कॅमेऱ्यासमोर बोलले. या नराधमाला लोकांच्या हवाली करून ठेसून मारा. आरोपीच्या पत्नीची मागणी. तर आरोपी माझा बाप असल्याची मला लाज वाटते. आरोपीच्या मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणामधील आरोपी भीमराव कांबळेच्या गावातील ग्रामस्थांनी निषेध करत कॅन्डल मोर्चा काढला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका प्रशासनाकडून दिव्यांग महिलेचे मडक्यांचे छोटेसे दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त. सोशल मीडियामध्ये पालिकेनं केलेल्या कारवाईच्या विरोधात संताप व्यक्त. बातमी कळताच बच्चू कडूंकडून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त. कडूंच्या कार्यकर्त्यांनी महिलेची भेट घेतली. राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रितेश देशमुखांच्या राजा शिवाजी चित्रपटाला मोठा प्रतिसाद. पुण्यातील नवरे पुलावर पुन्हा भीषण अपघात. आंब्याचा कच्चा माल घेऊन जाणाऱ्या पिकअप आणि ट्रकमध्ये धडक. दोन्ही गाड्यांमधील एका चालकाचा मृत्यू. महादेव शेंडे असं मृत चालकाचं नाव. ओळखीमधील तरुणांकडून जबरदस्तीनं घरामध्ये घुसून डॉक्टर महिलेवर अत्याचार. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामध्ये घडली धक्कादायक घटना. अत्याचाराचा व्हिडिओ करून तो डिलीट करण्यासाठी 1 लाखाची खंडणी मागितली. शक्ती भोसले या तरुणावर राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडच्या केसमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाठलाग करून अत्याचाराचा व्हिडिओ बनवून पीडित मुलीला आरोपीकडून ब्लॅकमेल. कुटुंबालाही मारण्याची धमकी. आरोपी रेहान शेखला बेड्या. लातूरमध्ये पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी बापाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. जळकोट तालुक्यामध्ये मतिमंद मुलीवर बापानं केला अत्याचार. पीडिता 5 महिन्यांची गर्भवती. खासगी क्लासच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थिनीचं 1.5 वर्ष लैंगिक शोषण. नाशिकच्या मुंबई नाका परिसरामधली घडली घटना. शिक्षिकेसह तिच्या मुलावर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. परभणीमध्ये सासरच्या मंडळीकडून पैशाची मागणी करत महिलेचा छळ. व्यवसाय उभा करण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा. नकार दिल्यानंतर मारहाण करून उपाशी ठेवल्याचा आरोप. कोतवाली पोलिसात 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये भरदिवसा पंचायत समितीच्या आवारामध्ये कर्मचारी महिलेवर हल्ला. काचेची बॉटल डोक्यावर फोडल्यानं महिला रक्तबंबाळ. भातकुली पंचायत समितीमधील घटना. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.